लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव कमी झालं आहे का? त्याचं कारण काय आहे? 92 लाख महिलांची नावे का कमी केली? महत्वाची अपडेट माहिती आहे का? लाडकी बहीण योजना चे मिळणे बंद झाले असेल तर हे नक्की करा. नमस्कार ताईंनो, माझं नाव विनोद. तुम्ही पाहताय विनोद गुरु यूट्यूब चॅनल. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की राज्यभरातील तब्बल 92 लाख महिलांची नावे या योजनेच्या यादीतून कमी करण्यात आले आहेत. तर तुम्हालाही पैसे आले नसतील तर हे नक्की काय झालंय आणि तुम्हाला आता काय करायला लागेल हे या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिली गोष्ट, अनेक महिलांची नाव यादीतून कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे डॉक्युमेंटमध्ये त्रुटी आहे. आधार कार्ड, बँक खातं आणि तुमची माहिती यात काहीतरी ताळमेळ बसत नसेल, त्यामुळे नावे देखील कमी होऊ शकतात. दुसरं कारण म्हणजे ई-केवायसी. जर तुम्ही तुमची ई-केवायसी अपडेट केली नसेल तर तुमचे नाव लाडकी बहीण यादीतून आपोआप बाहेर पडू शकते. बँकेत जाऊन तुमचे खाते आधार लिंक आहे की नाही हे एकदा तपासून घ्या आणि तुम्ही केवायसी केलेली आहे नाही केली मला कमेंट मध्ये नक्की कळवा. तिसरी गोष्ट, उत्पन्नाचा दाखला. बघा, भरपूर महिला उत्पन्नाचा दाखला जो आहे तो जुना झाला असेल किंवा त्यात काही चुका असतील त्यामुळे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. आता तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे, एंडिंग मध्ये आहे की अप्रूव्ह आहे, मला नक्की कमेंट मध्ये कळवा, मी तुम्हाला सोल्युशन देईन. आता चौथी गोष्ट, बँक खातं. आता सगळं काही बरोबर आहे आणि सगळं काही व्यवस्थित आहे, बँक खातं वगैरे बरोबर आहे, आयएफएससी कोड बरोबर आहे, अकाउंट जो बँक पासबुक असतो त्याच्यावर नाव देखील बरोबर आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. पण जर तुमचं डीबीटी लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीणचे पैसे येणार नाहीत. त्याच्यामध्ये डीबीटी म्हणजे काय? आता भरपूर महिलांना ही गोष्ट माहीत नाहीये, डीबीटी कशाला म्हणतात. तर बघा, जो लाडकी बहीणचे पैसे येतात ते डीबीटी द्वारे येतात. डीबीटी म्हणजे काय? डीबीटी एक डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हटलं की तो आधार कार्ड द्वारे आपल्याला पैसे पाठवतात. आता आपला आधार कार्ड नंबर जर बँक खात्याला लिंक नसेल तर आपल्या खात्यात ते लाडकी बहीणचे पैसे येणार नाहीत. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, हा लक्षात घेऊन तुम्ही हे बँकेमध्ये जाऊन विचारू शकता. आता याच्यावर काय करायचं? आता तुम्ही घाबरू नका. सगळ्यात आधी तुमच्या जवळच्या अंगणवाडी जे सेविका असतात किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊ शकता आणि त्यांना तिथे जाऊन तुमच्या अर्जाचे स्टेटस तपासा, त्यात नक्की काय चूक जागा दाखवत आहे हे जाणून घ्या. जर तांत्रिक चूक असेल तर ती कागदपत्रे पुन्हा जमा करून तुमचा फॉर्म पुन्हा अपडेट करून घ्या. जर अपडेट होत असेल किंवा फॉर्म डबल जर भरता येत असेल तर भरून घ्या. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरच माहिती तपासा. आता तुमच्या ओळखीच्या ज्या महिलांना पैसे आले नसतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सरकारी योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.